स्क्वेअर ए प्लस 1 1 प्लस टॅन स्क्वेअर ए प्लस टॅन स्क्वेअर बी. आता ही टर्म आधी लिहू आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. इथे 1 प्लस टॅन स्क्वेअर ए, इथे पण 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. तर इथे आपण हे कॉमन घेऊ 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इन अनदर ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर बी. Now 1 plus tan square A means sec square A and 1 plus tan square B means sec square B. तर ह्या आयडेंटिटी वरून आपण इथे 1 plus tan square A means sec square A and 1 plus tan square B means sec square B. Sec square A into sec square B and it is equal to RHS side. LHS साइड इक्वल टू RHS साइड. तर इथे हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण सॉल्व्ह करणार आहोत. RHS साइडला आपण काय करायचं, फक्त आता मायनस घ्यायचं. मग अशी आपण प्लस केलं होतं, आता मायनस करायचंय. मीन्स कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इक्वल -1 अँड 1 मायनस कोसेक थिटा. इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे आणि आपल्याला RHS साइड मिळणार. मग कोसेक थीटा प्लस कॉट कोसेक थीटा प्लस कॉट थीटा मायनस. आता इथे मायनस करणार आहेत आपण. -1 मायनस कोसेक थीटा मायनस कॉट थीटा इक्वल टू कोसेक थीटा प्लस कॉट थीटा -1 1 मायनस कोसेक थीटा आणि इथे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह कॉट थीटा. and it is equal to RHS साइड. आता इथे आपण रिअरेंज करून घेऊ याप्रमाणे. कोसेक थीटा प्लस कॉट थीटा -1